अहमदनगर शहरातल्या नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा परवाना रद्द। बँकेमध्ये 400 कोटींचा घोटाळा झाल्यानं रिझर्व्ह बँकेची कारवाई। शिर्डीच्या साई मंदिरातील जुनी दर्शन रांग हटवण्याचं काम सुरू। दर्शन रांगेच्या जागेवर वाहतूक सुरू करण्याची ग्रामस्थांनी केली होती मागणी। याबाबत विश्वस्त मंडळ नेमण्याची शिर्डी ग्रामस्थांची मागणी। जळगावमधल्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। माझी कागदपत्र खोटी असतील, गुन्हा सिद्ध झाला तर एसीबीच्या कार्यालयात फाशी घेईन, सुधाकर बडगुजर यांचा इशारा। आंदोलन करायचं असेल तर मतदानातून करा, निर्यात बंदी, मताची बंदी असं उद्यापासून तुम्ही तुमच्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड, निफाड आणि मनमाडमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। बच्चू कडूंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। कांद्यावरच्या निर्यात बंदी उठवण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीमध्ये बंद पाडले कांदा लिलाव। धुळ्यातल्या थंडीमध्ये वाढ, तापमान 10 अंश सेल्सिअसवर। दारू पिण्यावरून टोमणा मारल्याच्या रागातून भाच्याकडून मामाची हत्या। नाशिकच्या पंचवटीतली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।